नारायण धारप यांनी सुमारे 400 एवढ्या लघुकथा आणि 40च्या आसपास कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्याकडे असाधारण अशी कल्पनाशक्ती होती. मनात येणाऱ्या कल्पना वाचकांना खिळवून ठेवतील अशा शब्दात मांडण्याचे तंत्र त्यांना साधले होते. अमानवी अकल्पनीय विश्व सत्यात असल्याचा भास निर्माण करणे त्यांना जमत असे. त्यामुळे त्यांच्या लेखनावर वाचकांच्या उड्या पडत असत. फारच थोड्या माणसांनी त्यांचे सारे लेखन वाचले असेल. त्यांच्या काही कथा कल्पना अतिशय सुंदर होत्या. धारप हे काळाच्या कितीतरी पुढे होते. त्यांच्या काही भयकथा, गूढकथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या या भविष्यातही वाचल्या जातील. पण त्यांच्या साऱ्याच कथा दर्जेदार, त्यांच्या नावाला शोभेशा होत्या असे निदान मला तरी वाटत नाही. किंबहुना काही कथांमधून कसलाच बोध होत नाही. ते वाचण्यात आपला वेळ वाया गेला असे वाटत राहते. तसे दुर्बोध असणारे लेखन त्यांच्या हातूनही झाले आहे. विशिष्ट वय झाल्यानंतर प्रतिभेचा ओघही आटत जातो. त्यांच्या लेखनामधून सर्वोत्तम कालातीत अशा कथा निवडायला हव्यात, तरच त्या अनेक वर्षानंतरही वाचल्या जातील. हे काम कोणी एक व्यक्ती करू शकणार नाही. निवडक कथा कादंबऱ्या निश्चित करण्यासाठी जाणकारांची टीम तयार करावी लागेल. वाचकांना आवाहन करावे लागेल. धारपांच्या वाचकांनी त्यांचे कोणते लेखन त्यांना आवडले, ते तसे का महत्त्वाचे वाटले यावर त्यांची मते कळवायला हवीत. धारप लेखनापूर्वी किती विचार करीत असावेत याचा एक किस्सा मी येथे नमूद करून ठेवीत आहे. त्यांच्या एक पापणी लवलीमधील नायक जोम प्रत्यक्षात सजीव असणाऱ्या पण ग्रह आहे असा भास होणाऱ्या एका जीवावर, मोरहलवर उतरतो. पुढील सारे आयुष्य तो तेथे जगतो. त्याच्या मनात जे जे सारे असते ते प्रत्यक्षात घडत जाते असे चित्र कथानकात रंगविण्यात आले आहे. पृथ्वीवर 500 वर्षात जे करता येणे शक्य नाही ते सारे तेथे एका आयुष्यात शक्य होते. त्याविषयी माझ्या काही शंका विचारण्यासाठी मी धारपांना भेटलो होतो. त्यांनी काही मिनिटात माझ्या शंकांचे समाधान केले. तुम्हाला स्वप्न पडते तेव्हा 10 मिनिटाच्या काळात अनेक वर्षे उलटून गेली असे तुम्हाला वाटू शकते. त्या ग्रहसदृश्य दिसणाऱ्या मोरहलने जोमला संमोहित केले. त्याची स्वप्ने प्रत्यक्षात येत असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण केली. त्याचे मानसचित्र धारप यांनी त्या कथानकात मांडले आहे. मला स्वतःला त्यांच्या ज्या कथा कादंबऱ्या निवडाव्या असे वाटले त्यांची नावे मी येथे नमूद करून ठेवीत आहे. धारपांच्या वाचकांनी त्यांच्या लेखनापैकी कोणते लेखन आवडले हे कळवावे अशी विनंती मी त्यांना करीत आहे. निवडक धारप या संग्रहात हे सारे प्रसिद्ध करता येईल. तसे केले गेले तर आणखी 40-50 वर्षांनीही ते लेखन वाचले जाईल. त्यांच्या लिखाणामधून शिकण्यासारखे खूप काही होते आहे. त्यांचे विज्ञान विहार हे पुस्तक समजून घ्यायला अत्यंत अवघड असे आहे. हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने वाचायलाच हवे. वाचनाची आवड असणाऱ्या मुलांपर्यंत हे सारे पोचायला हवे. ज्या कथा कल्पना मला स्वतःला खूप भावल्या त्यांची नावे मी येथे नमूद करून ठेवीत आहे. त्या मला का आवडल्या हे अन्य काही सादरीकरणातून मी नोंदविले आहे. बंदिवास, यक्षप्रश्न, देवाला पत्र, सावधान, बशीबर दूत किंवा हत्यार, जागवा, अघटित, पारंब्यांचे जग, परतीची वाट, एक पापणी लवली, जयंताची गोष्ट, अंधार यात्रा, युगपुरुष, मृत्यूच्या सीमेवर, कंताचा मनोरा, गोगऱ्यांचा चितार, सुंदरी आणि पशु, सखी, प्रयाण, अबक, समर्थांचे पुनरागमन, मूर्ख मांत्रिक, परतफेड. त्यांच्या कथा कादंबऱ्यांची ही यादी अपूर्ण आहे. त्यांच्या निवडक लेखनाचे पुस्तक प्रसिद्ध व्हायला हवे आहे, तरच ते 100 वर्षानंतरही वाचले जाईल. धारपांचे लेखन मनापासून वाचणाऱ्या वाचकांनी या विषयासंदर्भातील त्यांची निवड मते कळवावीत ही विनंती आहे. धन्यवाद. ऐसा ही लोग का परेड अच्छा चल रहा है. बड़ा बच्चा लोग देखता है.
जाता है। यार इसको देखो लास्ट में Ano? Hayon, Jasper.